परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना. निघणार बापा आमच्या घरी दिवस आता. आवं इकडे यावं कणिक भिजवावं पोया करावं भाजी करावं काय बापा. अव माझी जिंदगी झाली सारी अव म्हणजे. अशी बाई निश्चिंत मनान बसू देत नाही. शिंगलभर चहा काही पिऊ देत नाही बाबा. शांतता जर अशी नाही मा घरात. दिवस निघला की अव मग काव बस दिवसभर तेच. तुम्हाला ऐकू येत नाही का? इकडे या ना. काय आवाज येतो? सकाळ झाली की काय मेला का तुया कोणी? माय मेली की बाप मेला. चालू झाले तुया टुपरू सकाळपासून. काय आहे तुया अशी शांतता नाही घरात बापा. दिवस निघला की टिपरू माग. अरे काय बाई आहेस तू की सैताना? नाही आवाजा पुढे काय आता डोकं जोडू काय ऐकत आहे ना. अहो या ना इकडे या ना. अरे मी नाही येत डोकं नको. बाबा आपल्या घरात चोरी झाली ना बाबा. चोरी झाली रे. किती वेळ तुम्ही आवाज देऊन राहिली. तुम्हाला पण बाबा तुम्ही निरा उठून नाही राहिले जागेवर. म्हशी सारखे बसेला. आपल्या घरात चोरी झाली काही बोलून नाही राहिली का तू? काही बोलून राहिली का? तुम्ही ना माझं काल 75,000 रुपये दिले ते की कांद्याचे. ते मी ना पेटीत ठेवलते. असं कोण पाहिलं तर बाबा पेटी फुटेल होती ना. काहीच नाही पेटीत. चाल बरं लवकर मला दाखव बरं. बाबा चला लवकर चला. अगं तू कशी बाई आहेस तू? काय करू आता या बाईच्या पुढे हात टेकले रे देवा. कोणाच कमाजीने रोगार चालणारी बाई नाही बाबा. काल पैसे दिले आज गमवली ना 75,000. पेटी फोडली होती. पेटी झोपली होती घरात. काय करा या बाईचं? बाबा आता तुम्ही मनावर कणा काढून राहिली काय? मी ना म्हटलं का कोणाला की माझ्या घरातली पेटी फोडा म्हणून. मला तर माहित नाही बाबा हे कसं काय झालं तर. चाल पेटी दाखव मला. चाललो पटकन. काय का होते ना ते सारे पैसे गेले वाय. आता कसं करू मी पुढे? कसं करू? मला काही सुसून नाही राहिलं बा आता. अरे देवारी आहे. पाना बाबा हे पेटीत काहीच नाही ना. पेटीत याच पेटीत पैसे ठेवत जा ना बाबा कांद्याचे. बाबा बरबाद झालं रे आता. पेरणी पाणी कसं करू देवा? त्या बाईनं बरबाद केलं रे मला. हिच्या पैसे द्यायला पुरले. ठेवता येईल पैसे पेटीत पैसे ठेवतात का? त्याला कुलूप लावणं की काही. बाबा मी काय केलं? मी काय एवढी पागल आहे का बाबा? बिना कुलपाची पेटी सोडीन का बाबा? कुलूप लावलं ना मी ना. पैसे ठेवले कुलूप लावलं. मला माहित आहे का हे असं होते तर ते पैसे काय पेले नको ना. पुरी बिनसुती आहेस तू. कसं आता 75,000 गेले पेरणी पाण्यासाठी ठेवते मी. झालो लंबालच आता कसं करू पुढे? देवा माझ्या घरात चोरी दरोडा पडलाय बापा. अक्कल नाही तुले अक्कल नाही. मी तर म्हणू बाबा तुम्हाला रात्री अटी झोपतो मी. आपल्या घरात पैसा आहे पण तुम्ही म्हणा नाही चाल बाहेर झोपू आपण. वरांड्यात मस्त हवा लागते. बाबा आता काय झालं तर तुम्ही ऐकत नाही ना मामातलं. हे असं झालं नसतं मी अटी झोपली असती तर. म्हणून आता लंब झालं दुकान. आता काय करतो मला माहित आहे का असं होईल म्हणून. तुला पेटीतच ठेवले पैसे. पोतळीत घालते ना बापा. तुला माहित आहे चोट्टे पहिले पेट्यास पाहता चोट्टे. पण बापा एवढे काही ढाराढोर झोपेल नसतं बापा. जरा शिकता उलट लागते की आपल्याला कोण आलं कोण नाही. घरात तर कोण नाही आलं बापा. पैसे गेले कुठे पैसे? बापा झपत नाही तू. संड तर पसरत ढर. मला उठावं लागते तुला सकाळी 8 वाजता. उठतो पसरेल वाहनाचे आणि म्हणून राहिली. ते पोरगं कुठे गेलं आपलं? कुठे गेलं त्या? तुम्ही मला बोलू नका. सांगून राहिली आणि त्यातल्या तुमच्या काही दिसून नाही राहिलं सकाळपासून. कुठे गेला आणि कुठे नाही तर सांगून मी नाही गेला. ते सगळे कपडे पडले होते दिसा. आता मला माहित आहे का कुठे गेला तर मला विचारून राहिले तुम्ही तर. बापा रे काय झालं काय माहिती? काम केलं काय माहिती? पोऱ्यानंच केलं वाटते. अटी कपडे होते का त्याचे पोरे? नक्की झोलझपाट आहे काहीतरी. तो शांताराम मग कंदील बुडा म्हणे ना. आपण ऐकलं नाही त्याचं. मग नक्की काहीतरी झोलझपाट आहे. बापा बाबूले डोक्यावर. मा बाबूले हे काम नको सांगू. मा बाबूले ते काम नको सांगू. मा बाबूले वावरात नको पाठवू. मा बाबू फक्त अभ्यास करते. कलेक्टर बनत होता ना तो. अभ्यास करू पान काय दिवे लावले तर. कलेक्टरच बनते मा बाबू. चाल तू गावात चाल. त्या पोऱ्याला पाहू पहिले कुठे यायचं काय. मग पाहू या पेटीचा काय पैसा कुठे गेला तर. चाल लवकर. या माणसाले तर चेत्याचं पडेला बाबा. चेत्या अशी ना कुठे ना कुठे या पैशाचं हे पैसे कुठून कोणा नेले तर. पहिले पोरगा मग पैसा. चाल तू पटकनी चल लवकर गावात. ऐकत नाही ना हा माणूस. माणूसला जरासं काही ऐकत नाही ना. आता बी त्याच्या मागे चालला माणूस. कुठे आणि कुठे नाही. नाही पोरगी कुठे गेली हो बाई? घरातच तो तेवढी झोपेल. कुठे गेली? सोनू बेटा. कुठे गेली हो माझी पोरगी? आवाज देऊन राहिली तरी पत्ता नाही बाबा आवाज द्यायचा. इकडे अशी एकटा. सोनू माय
कशी ना माय बाई मला तर काही समजून नाही राहिलं बापा काही सुचूनही नाही राहिलं चल माय बाई यायला सांगा लागेल अव अव या ना इकडे या ना अरे बापा या माणसाला फक्त झोपेचीच पडते तर घरात काय झालं काय या माणसाला काही चिंता नसते उठा ना उठा ना झोपू दे ना काय सकाळी सकाळी किंगरी लावली फक्त घेण्या देणं जायनं तिकडे करणं ते कामं सळा सारून करताय डोकं नको झोपू दे मला मुकड्या ना रात्रीचे दिवसाचे काय बापा आता काय सळा सारून करू बापा बायची लागते का सळा सारून करायला पोरगी घरात नाही ना बापा पोरगी गायब झाली नाही उठा ना लवकर काय झोपून राहिले तुम्ही काय 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 बोलून करायली तू हा पोरगी गायब झाली काय बोलून राहिली म्हणजे अहो बापा मी घरात गेली तर सगळे कपडे पडेलात ना बापा सगळ्या बॅगा अशा उचकायलात इकडे तिकडे आणि पोरगी घरातही नाही आता सांगा काय समजा बापा अगं तू जरासं लक्ष नाही हो लेकराभर तू मायास की सैतानास तुले लक्ष नाही देत पोरीवर आता काय कसंच करा घरात म्हणतो तू कपडे पडेला पोरी घरात नाही काय बाबा तू काय कशी असो बाई कशी बाई असतो लक्ष देऊ बापा पोरी इकडे तुम्ही बापा मला सुसू देता का ये इकडे झोपायला बाहेर ये इकडे झोपायला बाहेर तुम्हाला तर बापा चहा लागते लय आपण बाहेर झोपायला पण 4 चक्रा घरात मारल्या पाहिजेत ना पोरगी हा की नाही हा काय करून राहिली काय नाही आपली जबाबदारी नाही का पाहिजे आपलं काम नाही का हो घरात 10 चक्रा मारत जाऊ हाय की नाही तुम्हाला म्हटलं की तिलेच मी हटी आणतो झोपायला आपल्या दोघांच्या मधात झपती ते तर काय म्हणता तुम्ही नाही तिले अंदर झोपव आणि तू बाहेर झोप एवढे तर बापा तुम्ही बाव ना आता मोठे मला म्हणता की तुला लक्ष द्यायला पाहिजे तिच्यात तुला लक्ष द्यायला पाहिजे बापा माय तर लक्ष देतच असते पण बापाचंही जरासं लक्ष पाहिजेत असते ना रात झाली की तर बापा तुम्ही निरा बोकांटास ना आणि मग काय तुमचं लक्ष राहील बापा पोरगी काय करते आणि काय नाही काही घेणं देणंच नाही मग फालतूची बडबड नको डोकं खाऊ नको तू चाल मला दाखव बरं कोकड्या आहेत काय कोकड्या कपडे फेकेला अजून काय आहेत चाल लवकर पान बापा काय कारनामा झाला हा तर पान मोठे मला म्हणता बाहेर झोप बापा मी अंदर झोपली असती तर हे असं झालं नसतं ना पोरगी गेली नसती ना कुठे अगं ते तोंड बंद ठेवणं पण ठेवणं आता पहिले थांबल तिले कुठे आहे काय आहे तर नाही तर बस इज्जतचं कचरा जाय आपल्या काही खरं नाही तरी तो नाम्यान दिले सांगे की पोरी पोरगी आपण ऐकलं नाही त्याचं आता घे दाबून आता कसं करा काय करा आता सारे गावातले लोक तोंड ठेवतात आपलं तोंड तर बंदच आहे ना बापा माया लोक बंदच आहे तो आता तुमचं चालू झालं बापा तो बोला तुम्ही बोला मला पागल चाल गावात पळवत कुकडे गेली काय गेली तर चाल लवकर चेते तुने व्यवस्था ते एक नंबर केलेले का मला तर अपेक्षा नव्हती की तू खरंच एवढं चांगलं करशील चेत्या म्हणतात ना मग मला चेत्या तू तर घरीच म्हणत मले दारी उभं राहा लागेन दरवाजा ठोका लागेन किल्ली घेऊन येते की नाही अव सारी सेटिंग असते आपली बिलकुल ओके म्हणजे का बाबर कसं एसी मेसी टकाटक बिलकुल हव्याचं काम नाही बापा चेत्या तू हिराच आहेस ना बापा मम्मीनं तुला काय साठी पसंत केलं तर हिऱ्याले अशी लाईफ तर बापा मी पहिल्यांदा जगून राहिले ना नाही तर मग घरी त्या वाखार निजू सगळं हे टाळता मला गादी नव्हती काय त्या बाप तुला गादी ना दे कायची काय रे बापा गादीन फादी मा मायलेन मले वाकाय असे आणि मा बापाले असे गादी फक्त कारण की एकच गादी होती ना आमच्या घरी पुरे हाल होते मग ते पण आता काही टेन्शन घेऊ नको तू आता तू पुरी जिंदगी आयुष्यमध्ये आहे पाहिलं कसं हॉटेलमध्ये आणलं तुला एसी मशी पाहिलं पलंग पाहिलं केवढा मोठा आहे तर अरे पेंटाप हा अगं पगय माहिती आपण दोघं नाही जानवर बिलकुल आणि बापा पाहिलं हा पलंग किती मोठा आहे तर याच्यात 4-5 जण जपतात 4-5 जण एवढा मोठा पलंग आहे हा जरा जरा टचमी जरा किसमी ऐ सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का चल बापा झाले सुरू मस्त आला बाबा रंगा थांब ना जरासा काही सबर काही इंतजार असते की नाही बापा एवढ्या लवकर असते ना कुठे काही माझ्याला थांबल्या तर जात नाही मुले भाईच मोठी होते ना अडी कासाठी आलो आपण तर आता धिंगा करायला चेलाव ना जरासं थांबाच लागेल जरासं काही पोटोभात करा लागेल की नाही चालणं नाश्ता विस्ता करून येऊ ना मग तेच आहे आपलं आपण दोघं हेरू आणि हा मोठा पलंग बरं चाल हा नाश्ता गिस्ता करू चांगला पिवर जा मस्त चाल मला भूक लागली असं एकदा खाऊन पिऊन घेतली की मग पुढचं पुढे काय चालतं तर पिवर काम हो टचमी जरा किसमी आज थंडी गार आहे बिलकुल
पुढे बा तुमची त्या बबन्या बायकोनं चांगली खरडपट्टी काढली म्हणतात. अरे मुंशीराम, हे खऱ्याची दुनिया नाही आहे. मी सांगायला गेलो बाबा मारच भडकले दोघं नवरा बायको. काय करतो बा, ऐशी तैशी केली जाईन. म्हणतो तुमच्या गाडीला काय खायचं, काय सांगा लागते कोणाला काही जाऊन. हा, घेणं ना देणं आपलं आपण पहा, दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. दुनिया बेकार आहे, पहिल्यासारखे लोक नाही राहिले आता. समजलं ना भाऊ, की कोणाला काही सांगू नये, कोणाचं किती वाया गेलं तर आपल्याला काही घेणं देणं नाही. सारं समजलं भाऊ मला. आता त्या फंद्यातच पडणं नाही, कोणाचं काही घेणं देणं नाही आपल्याला बा. तुमच्या बरोबर शांतारामची काढली म्हणता. हा, त्याची ऐशी तैशी केली बिना वाजता. काय करतो बा, भले दुनिया नाही ना. चाले आपण सांगलं चांगलं. खरंच पकडलं नाही ते पोरगा पोरगी तुम्ही ना. हा, त्याचं होतं का चालू. अरे बा, आम्ही खरंच पाहिलं ना, जीव तुटे की आपल्याला गावातलं पोरगा पोरगी वाया चालली. त्याचं शिक्षणाचं वय आहे, याचं शिक्षण झालं पाहिजे. तर चला बा आपण सांगू. पण कायचं काय बाबा, त्याचे मायबाप तर उलटे आमच्यावर फिरले. हा बुडे बुवा, आता काही पाहिलं, लोक रस्त्यावर भोंगही पाहिले तरी कसं बोला नाही लागत. आता बेकार आहे. कुणाचेच मायबाप लेकराचे मायबाप ऐकतच नाही. ते म्हणतं मा बाबू चांगला, तुम्ही वाईट आहे सांगायचो, काही बदनाम्या करता का मा पोऱ्याच्या, असा विषय असते. त्यासाठी सांगायला लागत बुडे बुवा. नाही रे बा, आता तर पुरा आपल्या तोंडाले कुलूप आहे बाबा. नाही आता बोलणंही नाही, काहीच नाही, कोणाचं काही घेणं देणंही नाही बाबा. मुली नाही बाबा, आपण नाही पडत बा कोण्या फोन देतात काही बी नाही बाबा. आपल्याला काही करायला लागत नाही. मुंशीराम भाऊ बोल ना बाबा. मुंशीराम भाऊ, मा पोरगा दिसला का तुम्हाला? मा पोरगा दिसला का? काय गळ आहे तुझ्या पोरगा तर काही दिसला नाही बा. काय कुठे गेला तो काय माहित राजा, कुकडे गेला तर दिसूनच नाही राहिला बाबा. सकाळपासून गायब थांबूनच राहिलो आम्ही गावामध्ये. काय थांबलून राहिला, त्याला ठीक गेला तो पोहून पोरीला घेऊन झाला फरार. तुला सांग रे, त्याचा लफडा आहे जरासा. आवर बोर आले आवर. तुझं तर माही खरडपट्टी काढली रे भामट्या बबन्या. आता वाईनं गेला ना पोहून तो. बुडवा तुम्ही चुप राहा, मी तुमच्या जिने बोलून राहिलो. मुंशीराम भाऊ बरोबर बोलून राहिलो. अरे मुंशीरा, पोऱ्या पोहून गेला तरी तोरा गेला नाही. अजूनही विश्वास आहेस पोऱ्यावर. याचा पोऱ्या एवढा लोफर व्हायला काय सांगा अजून आले. पोऱ्याला काही म्हणत नाही सांगून राहिलो मी. हा, डंगऱ्या मी त्याशी बोलून नाही राहिलो. मुंशीराम भाऊ सांगा ना, समजून डंगऱ्याला भादरते आमची वागव मला. अरे मुंशीराम, तुला खरं गोष्ट सांग का, रात्री 2 वाजता हायगायला गेलतो. हा, तर मला जोडपं जाताना दिसलं एक गावातून आपल्या. हो पण तुझ्या पोरगात नशीब रे. काही बोलता का राजा, मा पोरगा तसा आहे का? मा पोरगा लोफर नाही हुआ, चांगला पोरगा अभ्यासू आहे. तो अभ्यास करत राहते 24 तास मोबाईलवर. काय सांगा तुम्हाला. कसं आहे, आता तुझ्या पोरगा दिसून नाही राहिला म्हणून म्हटलो बा. नाही कसं माणसा मनाची ती शंका. काय बोलून राहिले बापा, याच्या बरोबर आपलीच उडून राहिले बापा. चला ना गावात पाहून आपल्या पोराले. हो चालतं. का गो घेणं शकून घे ताबून. तुझ्या घरी सांगायला आलं तर बाबू की पोराला आवर. तुझ्या पोरगा लोफर लाईनली चालला. नवरा बिन बायको बी मा उरार खुदले. तसं तुम्हाला काय समजते, मा पोराची बदनामी करता का? तुले काय अक्कल असं तसं बाबा. घेऊ आता दाबून. केला पोऱ्या नाकाल चुना लावून पोहून. बरं काय बुडे बा. अरे बा, खरं बोलणारा कोणालाही राग येते. आपण खरं बोलतो, हा, ते बी तोंडावर, मागं पुढं नाही. त्याचा पोऱ्या पोहून गेला. तुला सांगतो 100% पोहून गेला तो लोफर पोऱ्या. खरंच बुडे बा, जोडपं दिसलं का तुम्हाला? हा, दिसलं होतं नाही तर काय. चला बरं, यायच्या मागं माग चाला बरं, काय होते काय नाही पोह बरं. हा, चाल. हा शांताराम भाऊ, आपल्या गावात आता शांतता आहे. त्या उन्हात लोक घरात बसतात ना रे, बाहेर कोणी निघत नाही. म्हणून मग शांत वाटते गावात. राजा शांताराम भाऊ, ते ऊन लय तपून राहिलं. पण आपल्या विदर्भात राजा दाबून ऊन तपून राहिलं बा. मला तसं वाटतं आपल्या विदर्भात एखादा बर्फा वया पडायला पाहिजे. पण तो पडत नाही बा. ऊनच तपती निघ फर. काय बा, दिवस निघला की ऊन संध्याकाळ झाली ऊन. मायचा का काही बोलता का बा तुम्ही. विदर्भात कुठून पडणारा बर्फाचा वया. मी काही काल बोला, आता काश्मीरमध्ये बर्फ पडते की नाही, मग तसा विदर्भात उन्हात बर्फ पडायला पाहिजे ना. मग थंड गार झाली ना आपल्याकडे बिलकुल. हा, विदर्भात बर्फ पडते, येते ऊन पडते, फक्त ऊन. आला माणूस की झाला काय. विदर्भात कोणी येत नाही, फिरायला येत नाही, तुम्हाला सांगतो. उंदरा बसकच चालला जाते माझ्या जोडून ऊन. करपतेच ना डायरेक्ट. 45 सेल्सिअस 50 सेल्सिअस तापमान आहे. बघा झाबरू बोला रामदास भाऊ, काय आणला? बरं, माझी पोरगी दिसून नाही राहिली का? दिसली का तुला? तिकून जाताना कुकडे राजा? नाही रामदास भाऊ, दिसली नाही राजा मला पोरगी. सोनीस ना, सोनी नाही दिसली. काय माय कुकडे गेले पोरगी. कुकडे नाही बापा, आता कुकडेच पाहतील आता. शांताराम भाऊ, तुम्हाला दिसली का? आपल्याला तुझी पोरगी अजिबात माहित नाही बापा. आणि दिसली बी असती तर मी सांगितलं नसतं तुले. मी म्हटलं असतं आपल्याला दिसलीच नाही बाबा. काय करता बाबा, घरात कुठे घेता ना. आपण खरं बोलात लोक अंगार येतात, भांडणं करतात आपल्यासोबत. काय करा तुम्हाला सांगू.
लोक कसं खराब बोलणं करतात ना. बापा शांताराम भाऊ दिसली चिंता सांगा हो बापा, माझी पोरगी घरी नाही ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. नाही भाऊ आपल्याला माहितच नाही ना. तू झामल बागात कुकडे असेल तर पाय. पण चला ना बापा, चला लवकर. काय तुम्ही शांतली विचारून राहिले हो, तो अळेल आहे ना, तो सीधा सांगेन का आता आपल्याला. चला लवकर उठून. हो चाल. आता हे माझी कारवड कुकडे गेली काय होईल, दिसून नाही राहिली. हो कुकडे थांबला गेली आता. दाबून गेली याची पोरगी पोहून नेली त्याच्या सोबत त्याच्या गेले पुण्याला रगडायचे गेले पोहून. बरं काय शांताराम भाऊ सांगते की मग त्याला. बरं काय सांगतो बा, पहिले प्रेमान त्या घरी सांगायला गेलो गेले तुझी पोरगी वाईट लाईनले जाऊन राहिली, थोडं लक्ष दे पोरीवर. ते दोघं नवरा कुमार भडकले. आणि आता काय सांगू मी द्यायले, इकडे गेली की तिकडे गेली. गेले ते पोरगाही गेला पोरगी गेली, आळंदीला लग्न करायला गेले दोघे जण. काय सांगू तुला काय जे ना कामा म्हटलं ऐकलं नाही. दोघंही जण नवरा बायकोने माझ्यासोबत भांडण केलं. मा बायकोनी सांगितलं त्यानं अठी येऊन. आणि आता मोठे मा घरी आले ते. ह्यांचा ना मग दिसली का माझी पोरगी. हा घंटा सांगते मग आता दिसली बी तर मी काय एवढा रिकामा का सांगेल. तर भाऊ जाऊ द्या, ते झालं ते झालं. घातलं काम आहे आता. चला पाहू आपण काय आहे काय नाही तर. चला लवकर. बरं काय भाऊ त्याचं आपल्याला काहीच सांगू नका. आपल्याला काय घेऊन देणं नाही. बरी गेली पोरगी पोहून तर पोऱ्याही गेला फोन. आता तर बबने येईना टिसा तोंड वाचत. त्याची बायको ही त्याची सटक काढतो चांगली सांगायची. पहिले प्रेमान सांगायला ऐकलं नाही. आता फोन गेल्या येऊन राहील तर माझ घरी घरदारी. चला वर शांताराम बोस अडून नका पाहू. आपल्या गाठलं काम आहे जराच्या. काय माणसं आहो तुम्ही. जरा साऱ्या याच्यात पुढे असता तुम्ही. आता मागे पुढे करून राहिले बा तुम्ही. झाबरू तू म्हणतो म्हणून मी येतो ना. मी आलोच नसतो. माझी तोंड पाहिजे इच्छा नाही त्याची सहाय जायची. आपण कोणाचं वाईट केलं नाही अडलो आणि यायचं काही करणार नव्हतं. पण दोघं नवरा बायको मार भिडले बा. बोलले मला साधवलं ते काय ये ना खरं सांगितलं तर. चला हो बापा चला साधू द्या साधवलं तर. चाल घे ना आता शेकून. कशी गेली पोरगी पोहून. आता आला म्हणा तोंड वाचत. अरे पोरगी दिसली ना पोरगी दिसली घेऊन गेली पोहून.